वेलकम टू दी माय ब्लॉग गाइज. आज ब्लॉग बनवण्याचं कारण असं की आज आम्ही चाललेलो आहोत शिर्डीला. तर शिर्डीला विद्या, आयशा, कीर्ता, पायल आणि भाऊजी आम्ही चाललेलो आहेत. तर आता जाम ट्रॉफिक लागलेली इथे, मध्येच आम्ही अडकलेलो आहे ट्रॉफिक मध्ये. तुम्हाला दाखवतो ट्रॉफिक. जाम ट्रॉफिक लागलेली आहे. कसा बसा आता निघलोय पुढे पुढे असती आणि पाऊस पण खूप पडतोय, तुम्ही बघू शकता. पावणे 10 वाजलेले आहेत. मालशेत सोडला आम्ही. आता म्हटलं काहीतरी भूक लागली तर आता काहीतरी खावा. आता आम्ही हॉटेलमध्ये आलेलो आहे. त्रिशाला जाम भूक लागली होती. तिला तर कधी खातोय मी, तिला जाम भूक लागली होती, त्यामुळे आम्ही आलेलो होतो. आता तर इथे काय भेटलंच नाही, आलो होतो खायला. आता हे म्हणतात राईस आहे, तर चला बोललो ठीक आहे, पहिले टेस्ट बघू ते कशी लागते. तोपर्यंत राईस मागवला आहे. विद्याला पण जाम भूक लागली. तिकडं साईशा जरा तब्येत डाऊन झाली तिची. भाऊजी तर काय आमचे डायरेक्ट शांतच झालेत एकदम. त्यांना आले कधी राईस खातोय ना कधी. पुढे गेलो तर काय ते चांगलं भेटलं असं होतं. हा, त्या त्रिशाला लागली होती भूक, त्याच्यामुळं मला. हॉटेलची रूम बघायला आलो होतो, तर हे स्पेशल रूम आहेत दारू पिणाऱ्यांसाठी. तर कशासाठी माहीत नाही. का भाऊजी बघा ना, हे काय माहीत आहेत कपलसाठी काय केलेलं आहे. प्रायव्हेट रूम आहे वाटतं. दारू तर आपण पित नाही. बरं आहे नाहीपेक्षा, पण आपलं बॉम्बे तो बॉम्बे. थोडं पुढे गेलो असतं ना. तर साईशाला आता दूध आणि बिस्किट. कोणी जेवलं नाही जेवलं तरी चालेल, पण साईशा जेवायला पाहिजे. त्रिशाला भूक लागली. बाबा तुला पाहिजे का? तुला पाहिजे? साईशा तुला पाहिजे का? काय ग? हे पाहिजे का तुला? पाहिजे का? पाहिजे तुला? पाहिजे पाहिजे का? सांग लवकर. नको सांग. सो आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे, तर आता आम्ही पुन्हा एकदा निघतो इथून. चला जायचं का रे? अरे हो, जायचं का? जेव्हा सगळेजण झोपलेले असतात त्या टायमिंगला गाडी चालवण्याची वेगळीच मजा. आम्ही दोनच गाडी पाहिजे चालू आहे. आणि महत्त्वाचा मुद्दा असा की आले पाट्याला जी CNG होती ती आता बंद करण्यात आले. तर तिथे CNG पंप बंद झालेला आहे. तर आता जर शिर्डीला येत असाल तर आले पाट्याच्या जीवावर येऊ नका CNG भराल म्हणून. आम्ही पण आता तशीच गाडी चालवली डायरेक्ट. CNG काय नाही, अर्धी टाकी CNG अजून, तरी पण काय प्रॉब्लेम नाही, गाडी चालेल. रात्रीचे 2 वाजलेले आहेत, पक्की भूक लागलेली आहे. तर आता पायलने आम्हाला दिलेले आहेत केळ्याचे वेफर. आता केळ्याचे वेफर खाण्यासाठी सगळी उठलेली आहेत. ते भाऊजी झोपलं होतं, ते केळ्याच्या वेफरसाठी उठलं. बघू दे कसं लागतं. आंबट आंबट आहेत, फार लागतात. झोपवली. फायनली आता ड्रायव्हिंग करून 250 किलोमीटर तर गाडी चालवली आणि आता आम्ही शिर्डीमध्ये पोहोचतोय. आता आम्ही एंट्री करतोय शिर्डी.
फायनली आता आम्ही रूम घेतलेला आहे. नाही म्हणून 700 रुपये घेतले त्यांनी. ते पण आमचे भाऊजी द्यायला जरा काचपूच करत होते. 750 घ्या म्हणत होते, पण तो नाही ऐकला. 700 पण नाही घेतले. आता वाजले तर 3 किती वाजले? 2:30 वाजले. सॉरी 2:30 वाजले. कोणता पण पाणी नका पिवायची, कधीचा पण असतो. रात्री 4 वाजायला आलं तर आता भाऊजी आमचं हे चिक्की घेऊन आलं. चांगली आहे ना, 1 नंबर. गुड मॉर्निंग गायज. सकाळचे 8 वाजलेले आहेत. 6ला उठलो होतो, पण एक जण आंघोळ करतो, एक जण नाही करत. असं करता करता 8 वाजले. तर आता 600ची आंघोळ होते. त्यानंतर मग आम्ही शिर्डीमध्ये जाणार आहेत दर्शन घेण्यासाठी. तर आज गुरुवार आहे तर खूप गर्दी असेल, तर बघूयात आपण. करून आले आंघोळ. वाह वाह वाह, ठंडे ठंडे पाणी से नहाना चाहिए. बाबा तू गार पाणी नाही आंघोळ केली का? हा काय ग, ठंडे ठंडे पाणी से किया है क्या? आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. दर्शनाला एक मोठा किस्सा झाला. लहान मुलांसाठी एक वेगळी लाईन असते. तर आम्ही कसा विद्या, मी, भाऊजी आणि पायल, त्रिशा होती. तर त्यामुळे आम्हा दोघांना एंट्री होती, यांना एंट्री नव्हती. तर काय झाला, त्या आम्ही आतमध्ये घुसलो 4 नंबर गेट. किती नंबर भाऊजी? 6 नंबर गेटमधून. आणि पटकन आतमध्ये गेल्यानंतर सायशाला दिली पायलकडं. पायलकडे दिल्यानंतर आम्हाला नंबर भेटला. यांना पण एंट्री आत घेतली. असा झाला एक किस्सा. त्यानंतर आतमध्ये बाहेर सर्व मोबाईल होते. भाऊजींना पाठवले, जा बोललो आता दर्शन झालंय तर घेऊन या. घेऊन आल्यानंतर बघतोय तर काय एंट्रीच नाही दिली भाऊजींना आतमध्ये. तर आता आम्ही परत बाहेर बाहेर जाणार त्याची मजा घेतली. बायको असावी तर अशी बुट बिट घालून देते पार सगळा, टेन्शन नाही का नाही. तुम्ही म्हणता नशीब का म्हणता, नशीब लागतात. लाडूसाठी विद्याला लाईनीला पाठवले. हे भाऊजी इकडं बिचारे एकटेच गरीब लास्टला लाईनीला आहेत. यो विद्याचा नंबर लागला. हा 2 लाडू लेके आई. हे किती घेतले पाहिजे? इकडे विद्याने 2 घेतले. भाऊजी ज्याचे त्याचे प्रसाद ज्याने त्याने ठेवलेले आहेत. विद्याचे 4, पायलने स्वतःचे वैयक्तिक घेतलेले आहेत, भाऊजींनी स्वतःचे वैयक्तिक घेतलेले आहेत. चला अशा प्रकारे बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. साईच्या झोपले. चल तुला घरी चल. भाऊजी अंदाज मला कॉफीच द्यायची. तर म्हटलं या तुम्हाला जन्नत देतो. कॉफी 3 रुपये, टी 2 रुपये, मिल्क 3. भाऊजींना म्हणून दोघांना 2 कॉफी आणा आणि 2 मिल्क आणा. आता ते लाईनीला लावले ते काय चहा. हो चहा आहे का?
4 किती लागते कॉफी? ठीक आहे, 3 रुपयाची कॉफी म्हणजे 5 रुपयाचं हे, 5 रुपयाचं ते, दोन्ही पितो. टेस्ट आहे का? असल्या गरमीमध्ये जो दूध पिण्याची मजा आहे ना, ती वेगळीच. शिर्डीवरून निघालो आता. सगळे म्हणतात चला शिर्डीला महाप्रसाद खाऊयात. आता आम्ही आलेलो तिथे. ही चाललेली आहे लाईन लावायला. विद्या तर पहिलेच चालले बाबा, तिला जाम भूक लागली. हे ऐकत होतो. आम्हाला आता वॉचर भेटलेला आहे. आता आम्ही चाललेलो आहेत. टिप टिप बरसा पाणी. केसांचा पूर्ण शोभाच गेले. केस कापायला गेलो होतो, त्याने डायरेक्ट बारीकच करून टाकले. ती म्हणते अख्ख्या ब्लॉग मध्ये म्हणते स्वतःचे बोलते, दुसऱ्यांना दाखवत ना. आता हिला दाखवली नाही का मी? किती वेळा दाखवली. फुल करते पण इथं. गुरुवारी म्हटलं तर फुल गर्दी. फुल म्हणजे फुल गर्दी इथे. जिथे दिसेल तिथे पब्लिक, जिथे बघल तिथे पब्लिक. आता आम्ही पण चाललेलो आहेत. बघा तुम्ही. हे काय फायनली आता आमची CNG संपलेली आहे. तर आम्ही शिर्डीपासून 6.5 किलोमीटर अंतरावर आलेलो आहे. आणि अंतरावर आल्यानंतर इथं जी CNG ला लाईन आहे ना, ती बघूनच आता. भाऊजी कसं वाटतंय मग तुम्हाला? पाऊस पण पडतोय, प्लस CNG ला आता मिनिमम 35 गाड्या असतील. तर मग कसं वाटतंय? 5 किलोमीटर CNG. कसं वाटतंय? कसं वाटतंय? काय नाही, गरम होते. दुसरं काय? दिशा तुला कसं वाटतंय? पायल तुला कसं वाटतंय? गाडीमध्ये गरम होते. काय म्हणता? गाडीमध्ये गरम होते. अच्छा, मग आता काय करायचं? गाडीमध्ये गरम होतं. खिडकी खोलू पण नाही शकत. 2 तास झाले CNG ला उभं आहे. आताची इथपर्यंत पोहोचलोय, तरी पण एवढ्या गाड्या अजून. किंग गाडा मालक यो आहे. फायनली 2 तास गेले, पण CNG फुटली आता. तर आता आम्ही निघालेलो आहे जाण्यासाठी. शिर्डीच्या एअरपोर्टवर पहिल्यांदाच पाहिला एरोप्लेन. कसला भारी आहे ना भाजी. बघण्यासारखं काहीतरी दृश्य भेटलं पण. हा माझा एरोप्लेन.
तर पण बघवत नाही. आता आलो आता वडापाव खायला. वडापाव खाऊन दिवस काढायचे दादा. तरी ती म्हणते थाली घाला बोलतो. नको सध्या वडापाव घाल. कसं आहे आता 5:30 वाजलेत ना आताशी, त्यामुळं. हे आमचे कपल दोघं जण. आणि हिला तर तुम्ही ओळखत असाल, या लहानशा मुलगा. हे बघा, अरे फिल्टरनी बेकार दिसते. नाही म्हणतात 13 वडापाव घालले 5 जणांनी. बाबा वाट का पाठ. विद्याने किती घालं? 5 कसा? विद्याने 3, भाऊजींनी किती? 3.5. हा 3.5. 2 तिचा घेतला. 3 हिने मला वाटतं एकच खाल्ला आय थिंक. कारण तिला जरा टॉयलेटचा प्रॉब्लेम होतो. 4 10 15 मिनिटाला गाडी थांबायला होती आल्यापासून. डोंगराच्या अवतीभोवती कसला धुका पसरलेला आहे तुम्ही बघू शकता. बघा खतरनाक क्लायमॅक्स आहे. माळशेज घाटामध्ये बघा तुम्ही कसला धुका पसरलेला आहे अवतीभोवती. आणि इथेच एक इर्टिका थांबलेली आहे. एक पोरगी उलटी करते वाटते, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. माळशेज काय ती गाडीच्या मागं बसून बसून थकली असेल आज. दगड बिगड खसून ती कसली असेल? एवढी टाईट असेल ती झाली. हा चला बघू कोण धावतील. भाऊजी पडले आत्ताच. एक मी एक पायरी पुढे राहतो. त्रिशा तू बागे राहा, मी मोबाईल वाला आहे ना. 1 2 3. अरे भाऊजी गेलं. भाऊजी नाही ऐक, यांच्यात तर जीवच नाही. पार पळून तिकडे गेलं. साईशाचा अंग झालाय गरम. आता तिला मम्मम म्हणून औषध द्यायची बारी आली. तर बाबू मम घे घे घे. हा मम्मम वा वा वा. अरे छान छान छान. चला कसा होता मम्मम? भाऊ मम्मम कसा होता? हा कसा होता? का होता बाबू? का होता मम्मम ना? या बो मम्मम दूध दिला ना. मौसम आहे मस्तानी आणि हे सगळे झोपतानी. डोंगराच्या अवतीभोवती कसला धुका पसरलेला आहे बघा. खतरनाक ना म्हणजे कसला क्लायमॅक्स आहे.
तेरे साथ साथ ऐसा कोई नूर आया है, चांद तेरी रोशनी का हल्का सा एक साया है, तेरी नजरों ने दिल का किया जो हशर असर ये हुआ, अब इनमें ही डूब के हो जाऊं पार, यही है दुआ। आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं, ओ आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं, दिल को बना दे जो पतंग। फायनली आता आम्ही नेरळमध्ये पोहोचलेलो आहोत. बाबूला लागली भूक. हे बघ बाबू, होय.